आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल तितक्याच वेगानं देशाचा विकास, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं शिर्डीत प्रतिपादन. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, साईबाबा मंदिरातल्या दर्शन रांग संकुल, निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण. देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण, सेन्सेक्समध्ये 900 तर निफ्टीत 265 अंकांची घसरण. आणि वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन. महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिर्डीमध्ये निळवंडे धरणाचं जलपूजन, डाव्या कालव्याचं लोकार्पण, शिर्डीतल्या साईबाबा मंदिरातल्या दर्शन रांगेच्या संकुलांचं उद्घाटन यासह 7,500 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांना संबोधित करत होते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राज्यातल्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना देण्याची सुरुवातही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. शेतकऱ्यांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. देश भर के करोड़ों छोटे किसानों को 2,60,000 करोड़ रुपए दिए गए हैं. यहाँ महाराष्ट्र के छोटे किसानों के बैंक खातों में भी सीधे 26,000 करोड़ रुपए ट्रांसफर हुए हैं. राज्यातल्या प्रलंबित असलेल्या 26 सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल 5 दशकांनंतर निळवंडे धरण पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. ये पानी परमात्मा का प्रसाद है. एक बूंद भी पानी बर्बाद नहीं होना चाहिए. पर ड्रॉप मोर क्रॉप, जितनी भी आधुनिक टेक्नोलॉजी है उसका हमने उपयोग करना चाहिए. केंद्र सरकारकडून सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 7,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातले प्रलंबित नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना केलं. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरीत आणलं, वैनगंगेचं पाणी नळगंगेत आणलं तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. निळवंडे धरणाच्या माध्यमातून 68,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. या योजना राबवणं राज्य सरकारच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं या योजना हाती घ्याव्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या दर्शन रांग संकुलामध्ये 10,000हून अधिक भाविकांच्या एकत्रित आसन क्षमतेसह अनेक प्रतीक्षागृह, वस्तू ठेवण्यासाठी जागा, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रांसारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातले 6 आणि नाशिक जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या 182 गावांना लाभ होईल. अहमदनगर शासकीय रुग्णालयामधल्या आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी लातूर रोड रेल्वेचे विद्युतीकरण, जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या रेल्वेमार्गावर 3री आणि 4थी लाईन, राष्ट्रीय महामार्गावर सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदी प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड आणि स्वामित्व कार्डचं वाटप झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी सुरू आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी सर्व याचिकांचे 6 गट करून 6 याचिकांवर एकत्र सुनावणीचा निर्णय घेतला होता. या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आजही त्यांनी अन्न, पाणी तसंच औषधोपचार घेतला नाही. त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या पथकाला त्यांनी तपासणी न करू देता परत पाठवलं. त्यांच्या आंदोलनात सहभागी होत विविध ठिकाणी सकल मराठा समाजानं साखळी उपोषण सुरू केलं आहे.
मराठा समाजाला लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज तब्बल 901 अंकांची घसरण झाली आणि तो 63,148 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 265 अंकांची घसरण नोंदवून 18,857 अंकांवर स्थिरावला. इस्रायल हमासमध्ये वाढलेला तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत असलेल्या किमती यामुळे गेल्या आठवडाभरात सेन्सेक्समध्ये 3,000हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेरूळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून उद्या संध्याकाळी 4 वाजता नेरूळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाबा महाराज सातारकर यांचं पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असं होतं. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातला प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचं नाव घेतलं जात असे. 1962 पासून बाबा महाराजांनी कीर्तन आणि प्रवचन करायला सुरुवात केली. गोडगळा, रसाळवाणी आणि गाडा व्यासंग ही त्यांच्या कथनशैलीची वैशिष्ट्य होती. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी लोकप्रिय ठरली. 1983 साली त्यांनी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्था स्थापन केली. तसंच व्यसनमुक्तीची चळवळ चालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी सातारकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं पूजन उद्या मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले अमृत कलश आज मुंबईत दाखल झाले. मुंबईतल्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीसाठी रवाना होतील. हॉंगझू पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 18 सुवर्ण, 24 रौप्य आणि 39 कांस्य अशी एकूण 81 पदकं मिळवली आहेत. स्पर्धेचे आणखी 2 दिवस शिल्लक असल्याने पदक संख्येचं शतक गाठण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल तितक्याच वेगानं देशाचा विकास. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं शिर्डीत प्रतिपादन. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना साईबाबा मंदिरातल्या दर्शन रांग संकुल निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण. देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण. सेन्सेक्समध्ये 900 तर निफ्टीत 265 अंकांची घसरण. आणि वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.